नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी नवीन प्रकारची शिऱ्याची रेसिपी घेऊन आले। तुम्ही प्रसादाचं शिरो, आंब्याचं शिरो असं खाल्लातच असाल, पण कधी चिकूचं शिरो करून कधी खाल्लेलात काय? कधी खाल्लात नसाल तर ही रेसिपी आत्ताच करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ती। आज मी तुमच्यासाठी चिकूपासून शिरो कसं बनवतात तो दाखवतले, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। आता पहिला आपण ताजे झाडावरचे चिकू काढून घेऊया। बघा, ह्या असा चिकूचा झाड हे बघा, तुमच्याकडे असत तर कमेंट करून नक्की सांगा। आता मी हे सगळे झाडावरचे चिकू काढून घेते। हे बघा, सगळे झाडावरचे चिकू मी काढून घेतले, सगळे जून झाले ते बघा। आणि एकाच झाडाचे किती चिकू मिळालेत बघा, 51 चिकू मिळाले ते बघा। आता हे आपले सगळे चिकू काढून झालेत आणि काय काय ह्याच्यातले पिकले पण आहेत। तर चला चिकूचं शिरो बनवूया। हे मी एक कढई घेतलंय, त्याच्यात 2 चमचे तूप टाकले आणि 1 वाटी रवो। आता हे रवो मी चांगलं भाजून घेते। आपण जो शिरो बनवतो तोच रवो घ्यायचो। आता हे मी चांगलं भाजून घेतले रवो। आता ज्या वाटीन मी रवो घेतलेले त्याच वाटीन मी हे चिकूचं पल्प घेतलंय। पल्प घेताना मी ह्याच्यात साला घेतले नाही, साला काढून टाकले चिकूची। आता त्याच्यात मी ड्रायफ्रूट टाकते। मी हे ड्रायफ्रूट घेतले, काजू, बदाम, पिस्ता। तुमच्याकडे जे घरात असतील ड्रायफ्रूट ते टाकलात तरी चालत। आता ह्याच्यात मी टाकतले 1 वाटी दूध। तुमच्याकडे दूध नसला तर तुम्ही 1 वाटी पाणी टाकलात तरी चालत, पण दूध टाकलात की चव मस्तच येते। आता मी हे 1 वाटी साखर घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। साखरेऐवजी तुम्ही काळो गूळ घातलात तरी चालत। आता ह्या आपण मिश्रण सगळा मिक्स करून घेऊया। जर तुम्ही हे शिरो गॅसवर बनवत असता तर लक्षात ठेवा, ह्या सगळे साहित्य टाकताना गॅस एकदम स्लो करूनच सगळं साहित्य टाकून घ्यायचा, नाहीतर आपलं रवो खाली करपतलो। हे मी चुलीर करते, तर मी हे आग एकदम बारीक ठेवले। आता हे बघा, आपला सगळा मिश्रण मिक्स करून झाला चांगला आणि हे शिरो चांगलं शिजलो आहे बघा। आता हे घट्ट होईपर्यंत चांगलं ढवळून घेऊया। जसं आपण प्रसादाचं शिरो बनवतो सेम तसंच बनवायचं। हे बघा, हे चांगलं शिरो शिजलं। मी 5 ते 10 मिनिटं लागली मका। आता मी त्याच्यात छोटे छोटे चिकूचे तुकडे करून घेतलेले आहे ते ह्याच्यात टाकते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकलात तरी चालत। आता त्याच्यात मी लास्टला टाकतेले थोडीशी वेलची पावडर। वेलची पावडर लास्टला टाकायची, जर आधी टाकलात तर वेलची पावडरचं कसं वास येत नाही। मग जेव्हा आपलं शिरो होत उतरवूचं असत तेव्हाच आपण ही वेलची पावडर टाकायची। हे तयार असं आपलं चिकूपासून बनवलेलं शिरो। तुमका हे शिरो कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। तर हे व्हिडिओ तुमका आवडला असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।